एखाद्याने आपल्याला जर काही दिलं तर आपणही त्याचं देणं लागतो. तसंच या पर्यावरणानं आपल्याला एवढी सुंदर सृष्टी दिलेली आहे, एवढा सुंदर निसर्ग दिला आहे, त्याचंही आपण देणं लागतो. पण आपण काय करतो? आपण पर्यावरणाचा ऱ्हास करत चाललेलो आहे. जंगलतोड करतोय, प्लास्टिकचा खूप सारा वापर करतोय, प्राणी पक्षी यांचं संवर्धन करत नाही. म्हणून आपण ह्या सृष्टीला काहीतरी देणं लागतोय. मग आपण काय केलं पाहिजे? जंगलतोड कमी केली पाहिजे. एक झाड तोडलं तर 2 झाडं लावली पाहिजेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्लास्टिकचा वापर. जिकडे तिकडे आज प्लास्टिक दिसतं. प्लास्टिकच्या पिशव्या, प्लास्टिकच्या बॉटल्स, प्लास्टिकचे डबे, प्रत्येक गोष्टीमध्ये आपण प्लास्टिकचा वापर करतो. इवन आपल्या शरीरासाठी आपल्याला माहीत आहे प्लास्टिक एवढं हानिकारक आहे, प्लास्टिकने कॅन्सर होऊ शकतो, तरी आपण आपल्या शरीरासाठी प्लास्टिक यूज करतो आहे. कितीतरी महिला आज प्लास्टिकचे सॅनिटरी पॅड्स वापरत आहेत आणि ते सॅनिटरी पॅड्स विघटन व्हायला 500-600 वर्ष लागतात. हो, विचार करूया, आज 48 करोड महिलांना एका महिन्याला मासिक धर्म येतो. त्या जर प्लास्टिक सॅनिटरी पॅड वापरत आहेत, मग आपल्याला जिकडे तिकडे प्लास्टिकचे डोंगर, प्लास्टिकच्या नद्या दिसतील. मग आपण आपल्या पुढच्या पिढीला हे निसर्ग असंच देणार आहे का? नाही. तर आपण कुठंतरी विचार करायला हवा की आजपासून आपण प्लास्टिकचा वापर कमी करेल, जंगलतोड कमी करेल, पशुपक्ष्यांचं संवर्धन करेल. तेव्हाच आजचा दिवस पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्याचा अधिकार आपल्याला मिळतो आहे.